सुनेत्रा पवार होणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। संध्याकाळी 5 वाजता घेणार पद आणि गोपनीयतेची शपथ। सुनेत्रा पवार रात्रीच मुलगा जयसह बारामतीहून मुंबईत दाखल। सुनेत्रा पवारच अजित पवारांच्या उत्तराधिकारी। आज दुपारी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गटनेतेपदी निवड होणार। राष्ट्रवादीचं अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडेच राहण्याचे संकेत। राष्ट्रवादीनं काय करावं हा त्यांचा निर्णय, यावर भाष्य करणार नाही। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर शरद पवारांचं वक्तव्य। शपथविधीबाबत माहिती नसल्याचंही स्पष्ट। दोन्ही राष्ट्रवादीची विलीनीकरणाबाबत 17 जानेवारीला झाली बैठक। शरद पवार अजित पवारांमध्ये झालेल्या जुन्या बैठकीचा व्हिडिओ झी24 तासकडे। राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा फिसकटल्याची चर्चा। एकत्रीकरणाबाबत अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली होती, मात्र आता खंड पडला। शरद पवारांचं मोठं वक्तव्य। अर्थमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनामुळे मुख्यमंत्री फडणवीसच यंदाचा अर्थसंकल्प मांडणार। 6 मार्चला सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प। अधिवेशन संपल्यानंतर अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता। बारामतीच्या गोविंद बागेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, योगेंद्र पवार उपस्थित। बैठकीतल्या चर्चेकडे लक्ष। मालेगाव महापालिकेत सत्तेसाठी भाजप काँग्रेस एकत्र। भारत विकास आघाडीच्या नावानं नवा गट स्थापन। इस्लाम पाटीलला पाठिंबा देण्याची शक्यता। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तडजोड केल्याचा आरोप। ऐतिहासिक उंचीवर पोहोचलेल्या सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। चांदी 85,000 तर सोनं 25,000 रुपयांनी स्वस्त। गुंतवणूकदारांच्या नफा वसुलीच्या धडाक्यामुळे दर गडगडले। लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी। ई-केवायसीत चुका झालेल्या महिलांची पुन्हा पडताळणी होणार। प्रशासनाकडून पडताळणी प्रक्रियेला वेग।